कल्पना करा, तुमच्या घरातली एक साधी शांत स्वभावाची स्त्री, जिला फक्त आपल्या संसारात कुटुंबात सुखाने राहायचं होतं, पण अचानक तिच्या आयुष्यात एक असं वादळ आलं ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. एका परिसरात राहणारी 35 वर्षीय विवाहित महिला आपल्या कुटुंबासह राहत होती. त्या परिसरात राहताना तिची ओळख शेजारी पाजारी आजूबाजूच्या लोकांप्रमाणेच एका पुरुषाशी झाली. ही ओळख पुढे मैत्रीत रूपांतरित झाली आणि नंतर त्या दोघांमध्ये बोलणं चालणं सुरू झालं. ओळखीच्या निमित्ताने तो पुरुष तिच्या घरी यायचा, बोलायचा आणि निघून जायचा, तर ती महिला त्याला वाटेत भेटल्यास बोलायची. अशा प्रकारे त्यांची ओळख अधिक घट्ट होत गेली. एक दिवस अचानक तो पुरुष तिच्या घरी आला. त्यावेळी ती अंघोळ करत होती. तो दार वाजवत राहिला आणि ती आतून म्हणाली की मी अंघोळ करते, दार बंद आहे, थोडं आवरून येते. मात्र तरीही त्याने कसा बसा दार उघडून आत प्रवेश केला आणि तिला अंघोळ करताना लपून बघू लागला. त्यानंतर त्याने लपून फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडिओ नकोसे होते आणि ते त्याने तिच्यावर दाखवत धमकी देऊ लागला की हे जर दुसऱ्यांना दाखवायचे नसेल तर माझ्यासोबत संबंध ठेव. त्याने ओळखीचा गैरफायदा घेत महिला मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकली. समाजात नाव बदनाम होईल हे लक्षात घेऊन ती महिला त्याच्या धमक्यांना बळी पडली आणि त्याचं म्हणणं ऐकायला लागली. एकदा दोनदा सहन करत करत हा प्रकार वाढत गेला आणि अखेर हे एक धक्कादायक प्रकरण बनले. नेमकी ही घटना काय होती आणि कुठे घडली हे पाहणं गरजेचं आहे. जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. ही घटना महाराष्ट्रातली असून मुंबईतील मालाड परिसरात घडली आहे. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ती महिला कुटुंबासोबत राहत होती. तिची ओळख त्याच परिसरात राहणाऱ्या अकबर नावाच्या तरुणाशी झाली आणि पुढे त्यांचं नातं अधिक जवळीकचं बनलं. 3 वर्षांपूर्वी अकबर तिच्या घरी गेला असताना ती अंघोळ करत होती. त्याने लपून शूटिंग करून फोटो आणि व्हिडिओ घेतले आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली. हे सगळं व्हायरल करीन अशा शब्दात त्याने संबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्या महिलेनं घाबरून त्याच्या धमक्यांना बळी दिला. एकदा दोनदा असे करत करत 3 वर्षांमध्ये त्याने तिच्याकडून 1.5 लाख रुपये उकळले आणि 8 तोळे सोनं घेतलं. पण तरीही तो थांबला नाही. तो तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला. शेवटी त्रासलेल्या अवस्थेत तिने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई सुरू केली. स्त्रीच्या अब्रूचा गैरफायदा घेणारे नराधम समाजात अजूनही वावरत आहेत, कारण आपण अनेकदा गप्प राहतो. लोक काय म्हणतील या भीतीपोटी पीडित महिला आवाज उठवत नाहीत आणि हाच मौन गुन्हेगारांचं मोठं बळ बनतो. कोणताही अन्याय सहन करण्याऐवजी त्याविरुद्ध तात्काळ तक्रार करा. कायद्याचा आधार घ्या. पोलिसांकडे जायचं म्हणजे बदनामी नव्हे तर आपल्या आत्मसन्मानाचं संरक्षण आहे. प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने हे समजून घेतलं पाहिजे की मौन हा समाधान नव्हे, तो संकटांची सुरुवात आहे. आपण आवाज उठवला तरच समाजात बदल घडेल. अन्यायाला सहन न करता थेट विरोध करा. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.